52 लाख पक्षी आणि महिन्याचे उत्पन्न 2 ते 3 कोटी रुपये. आज सुमित कदम येऊन पोहोचला आहे सौरभ तपकिरे यांच्या नेचर बेस्ट गावरान कुक्कुट पालनाच्या प्रकल्पाच्या विजिटसाठी. सकाळी भाऊ आणि वहिनी सोबत छानसा ब्रेकफास्ट केला आणि मग थेट निघालो नेचर बेस्ट कडे. ट्रॅफिक टाळण्यासाठी लाईफ रिपब्लिकचा शॉर्टकट घेतला, विजिट फॉर्म भरून घेतला आणि मग सुरू झाला प्लांट टूर दरम्यान त्यांनी आम्हाला फीडिंग एरिया दाखवला. पक्ष्यांना काय फीड द्यायचा, किती वेळ बाहेर सोडायचं, कोणतं फीड कुठून अवेलेबल करायचं आणि तो फीड स्वतः प्लांट मध्ये कसा प्रोड्यूस करता येतो हे सगळं सविस्तर समजावून सांगितलं. लहान पिल्लांची काळजी कशी घ्यायची, त्यांना अंडी देण्यासाठी कसा एन्व्हायरमेंट लागतो, हायजिनिक कोणत्या लेवलला मेंटेन करायची आणि टेम्परेचर कंट्रोल किती महत्वाचं असतं हे पण प्रॅक्टिकली दाखवलं. शेवट सरांनी आम्हाला पूर्ण बिझनेस मॉडेल एक्सप्लेन करून पिल्लं परचेस करण्यापासून ते पक्षी मॅच्युअर होईपर्यंत कम्प्लीट प्लॅन समजावून सांगितला. त्यात लोन, सबसिडी, प्रिकॉशन्स, बजेट, टर्म्स अँड कंडिशन सगळं क्लिअर करून सांगितलं. पूर्ण सॅटिस्फॅक्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कंटेंट आवडला असेल तर फॉलो पण करून घ्या. आज अप्पा होंगे डिजिटल 1 साल बाद और अप्पा बनाएंगे ब्लॉग. आज आम्ही आलोय कासारच्या डॅमवर. तर नमस्कार तुम्हाला सर्वांना. इथं बोट राईड तुम्ही बघू शकता. फुल माऊथ देऊर आली, इथं टीटीव्ही वर्ल्ड आली. पण आता इथं माहोल पूर्ण सनसेटचा आलेला आहे. फुल बोट राईड चालू आहे आणि इथं सलील भाऊ फुल फॉर्ममध्ये आहे. आणि इथं बोट राईड काही काही मॅन्युअल आहे, काही ऑटोमॅटिक आहे, काही काही लोक हातपाय तोडून घेऊन आले. पण ठीक आहे, आम्ही थोडं आता कॅमेरा कॉन्शियस कमी आहे त्यामुळे आम्ही थोडं साईडला येऊन ब्लॉग बनवतोय. काही दिवसांना आपण इथं जे पब्लिक उभी का इथं जाऊन ब्लॉग बनवू, कारण की तेव्हा आपल्याला पैसे येणार आहे. आता सध्या पैसे नाही येते. तुम्ही जर आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं आणि तुम्ही जर फॉलो तर ठीक आहे, फॉलो करतानाच तुम्ही. पण तुम्ही सबस्क्राईब करून जर कमेंट केली तर आपल्या कंटेंटला जास्तीत जास्त रीच भेटेल आणि आपलं ब्लॉग व्हायरल जातील आणि तुमच्या भावाकडे लवकरात लवकर पैसे येतील. लाजलो तुला मी, असं नको रे. पैसे आले तर मस्त फिरू आपण. और बाप द्यायच्यात तर गोरा एवढा तू आहेच मानतो गोरा. इथं खूप पब्लिक आलेली आहे. तसं आज संडे इव्हिनिंग आहे. थोडं जास्त पुढे गेलो होतो शेवा सटकन असं भाऊनी वॉर्निंग दिली, जास्त फॉर्ममध्ये यावं नाही ब्लॉग बनवताना. जास्त ओव्हर मोटिवेशन पण थोडं चुकीचं असतं. मग मस्त बोट राईड चालू आहे. आमचं बजेट नाही आता कसं जवळपास 25 तारीख आलेली आहे. मंथ एंडिंगला आर्थिक परिस्थिती खराब होऊन जाते. आणि तर सनसेट इकडच्या साईड नाही, हे बघू शकता तुम्ही. बट आता सीन कसा आहे, इकडं आम्ही थांबलेलो आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही इथपर्यंत बघितलं आम्ही कसं आलो काही नाही. सकाळी आम्ही मस्त त्या नेचर्स बेस्ट म्हणून इथं जाऊन आलो. म्हणजे आम्ही दुपारीच निघालो होतो. तिथं जाऊन आम्ही ट्रेनिंग वगैरे कंप्लीट करून आलो. तर तुम्ही बघितलं जाय स्टार्टिंगला. आता आम्ही इथं आलेलो आहे. तर आता इथं फिरतो थोडं. ते काय बोट पूर्ण कुदूर आले यार ते. हे बघ, हे पाय. अरे बाप, खतरनाक. इफ यू हॅव मनी कम टू कासर साई. वी डोंट हॅव मनी. भगवा झेंडा फुल नाद करते का, यावंच लागतं. अरे भयान पळू राहिल थोडा. इथं तुम्ही बोट राईड आहे. आम्ही बोट राईड केली पहिले, पण आता आर्थिक परिस्थिती खराब आहे. इथं आता हे पायडलना बोट मारायची आहे, वॉर्मअप प्लस सगळं आहे. आज जिमला सुट्टी, इथं सगळे लोक इथं येऊन जिम करताय. इकडं बी काही पब्लिक उभी आहे. कासार जायचा डॅम आहे. एकट्यात शूटिंग करायसाठी आम्ही इकडं आलो आहे. इथं एवढे स्लिपरी आहे, पण डिकॅथलॉनचे बूट आहे. आणि इकडे हे संडासची चप्पल आहे, मीन्स क्रॉक्स. तुमच्या डेअरिंग नसते ना, असं एक कोपऱ्यात जाऊन आम्ही तिथं जाऊन ब्लॉग बनवला आहे. जेव्हा डेअरिंग आली ना तिथं ब्लॉग बनवू आपण. तिथं एकदम खतरनाक मौत. कायचा रुमाल, इथं रुमाल पडलेला आहे. पार्किंग बिर्किंग एकदम फुल आहे. एन्जॉयडीतले लोक गरिबी देऊन जाते. सनसेट तर तेवढा 500 झालेला आहे इथं. आणि भाऊ आपला फुल फॉर्ममध्ये. भाऊच फुटेज खाऊन घ्यायचो अर्ध्याची वरती. अप्पा बनाएंगे व्लॉग, अप्पा होंगे डिजिटल, अप्पा बनाएंगे व्लॉग खत्म हो जाएंगे अभी थोड़ी देर में. मग इंट्रोडक्शन देता आणि तब बोलता मैं क्या है. चला मस्त पब्लिक आली आहे. पैसेवाल्याच पोरं. तर एवढंच आहे आजच्या व्लॉगमध्ये. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अप्पा चालले घरी. आता संपलाय व्लॉग. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बघा.